चला तर आजचा पदार्थ मला ओळखून दाखवा, कुठली मच्छी आहे। सुरमई दिसते, पापलेट दिसतं, बोंबील दिसतात की कुठली मच्छी आहे ती मच्छी मला ओळखून सांगा आणि खाऊनही सांगा। दिसते की नाही मच्छी? पण सॉरी, ही काही मच्छी नाही आहे। हा जो पदार्थ आहे हा अगदी फार वेगळाच पदार्थ आहे आणि रुचकर पण आहे। एकदा तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला कळवा। पण दिसायला बघा ना किती भारी आणि मच्छीसारखंच वाटते। नवीन कोणी बघितलं तर त्याला मच्छीच दिसते, पूर्ण मच्छीसारखं दिसते आणि शिवाय दिसायलाही छान, खायलाही छान आणि खूप रुचकर होते बरं का। एकदा करून बघा आणि जो कोणी न खाणाऱ्या व्यक्तीला ही भाजी अगदी मनापासून आवडणार। एकदा करून बघा आणि खाऊनही बघा। खूपच सुंदर, दिसायलाही सुंदर आणि खायला पण सुंदर। पण आता काय आहे ते मला ओळखून तुम्ही सांगा, कमेंटमध्ये कळवा का ही भाजी नेमकी कुठली आहे आणि हा कुठला पदार्थ आहे। चला तर मग तो पदार्थ हा आहे। आता हे बघा कारले, हे असे त्याला एक चीर द्यायची। चीर दिल्याच्यानंतर भरपूर मीठ भरायचं कारल्यामध्ये, कारण कारलं शक्यतो कुणाला आवडतच नाही, आवडीनं खाणारे नाहीच आहेत कारलं। पण तरी आपण वेगळ्या पद्धतीनं केलं तर खाऊ शकतात। आता हे बघा मी सगळ्या कारल्याला चीर देऊन घेणार आहे आणि मीठ भरणार आहे। मिठामुळं काय होतं, त्याचा कडूपणा कमी होतो कारल्याचा आणि जास्त कारलं कडू लागत नाही आणि मुलं खात नाही तर मुलांना अशाच पद्धतीनं बनवून कारलं द्यायचं। आता हे कारलं जेही कोणी खाणारे नसतील तेही खातात, अगदी आवडीने खातात। म्हणून आता मी जे बनवलंय अशा पद्धतीनं एकदा बनवून बघा, खाऊन बघा, कोणीही खायला कंटाळा करणार नाही। आता हे बघा, हे मी असे कारले चिरून घेतले, त्याच्यात मीठ भरलं आणि मीठ भरल्याच्या नंतर मी आता ह्या पातेल्यामध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहे। पण त्याच्यावरती लिंबू पिळायचं। आता मी साधारणपणे 1.5 लिंबू घेतलेला आहे आणि ही सालही त्याच्यातच टाकायची। तर 1.5 लिंबू ह्या कारल्याला पुरेसा आहे आणि हे मी आता शिजण्यासाठी ठेवणार आहे। पण शिजवताना कसे 80% कारले शिजले पाहिजे, 80% शिजवायचे आणि 80% शिजल्याच्या नंतर आता हे मी त्याच्यात पाणी ओतणार आहे। पाणी ओतून गॅस चालू करून शिजायला ठेवणार आहे आणि 80% कारले मी शिजवून घेणार आहे आणि शिजल्याच्या नंतर मग हे 80% शिजले पाहिजे, 80% शिजून घ्यायचे आणि मग पुढचं तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते। कसा मसाला करायचा तो, हे बघा आपले कारले आता एकदम मस्त शिजले आहेत आणि मी 20 मिनटं ठेवले। पूर्ण असं कारलं शिजून घ्यायचं। तर हे कारलं असं शिजण्यासाठी मला पूर्ण 20 मिनटं लागले आणि 20 मिनटामध्ये हे अगदी परफेक्ट झालं, आपल्याला जसं पाहिजे तसं शिजलेलं आहे। आता मी मसाल्याची तयारी करते कारल्याच्या आणि पुढे तुम्हाला सांगते। आता बाकीचं प्रोसिजर काय आहे ते सांगते। आता हे बघा मी 6 कारले वाफवायला ठेवले होते, तर 20 मिनटं मला लागले। आता हे कारले चांगले छान वाफून झालेले आहेत आणि आता पुढचं प्रोसिजर आपण करू। तर मी याच्यामध्ये माझ्या आवडीप्रमाणे मीठ घेतलंय, हळद घेतली आणि घरचा मसाला घेतला आणि हे जे आहे तर हे तांदळाचं पीठ आहे, हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये फक्त मीठ, हळद, तांदळाचं पीठ आणि आपला घरचा मसाला हे एवढंच टाकायचं, बाकी जास्त दुसरं काही टाकायचं नाही। आणि आता आपण हे तळण्याचं प्रोसिजर करू, तुम्हाला दाखवते मी। आणि हे जे कारलं आहे अगदी कोणी न खाणारही खातो, कडू लागत नाही अजिबात, कारण की आपण त्याच्यामध्ये मीठ भरलेलं असतं, त्याच्यानंतर लिंबू
लिंबूचा रस टाकलेला असतो, त्याच्यामुळं त्याचा कडूपणा मरतो. आणि हे कसं एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि न खाणाऱ्यांना तेही खातात. एकदा करून बघा, खाऊन बघा. आता मी हे सगळे कारले असेच त्याच्यावरती टाकून घेणार आहे. आणि हे बघा, मी आता एक एक करून सगळे कारले पॅनमध्ये टाकलेले आहेत. आणि आता हे दिसायलाही सुंदर दिसतात, पण दिसण्यापेक्षा खायला खूप सुंदर दिसतात. एकदा तुम्ही करून बघा, अगदी चटकदार आणि खूप सुंदर रेसिपी आहे ही. प्रत्येक महिलांनी करावा, गृहिणींनी करावा आणि एकदा करून बघावा. जे कोणी कारलं खात नसेल ना, त्याच्यासाठी तर हा एकदम उत्तम पर्याय. अशा पद्धतीने कारलं बनवायचं आणि ताटामध्ये ठेवल्याच्या नंतर कोणीही नाही म्हणू शकत नाही, कारण की लक्षात येत नाही हे नेमकं काय आहे. बघा ना, दिसायला एकदम मच्छीसारखं दिसतं, वाटतंय आपल्याला की जशी काही मच्छीच तळली. पण दिसायला जितकं सुंदर दिसतंय ना, त्याहून खायला खूप सुंदर दिसतंय. एकदा करून बघा, खाऊन बघा. आणि ही बघा आपली महाराष्ट्रीयन थाळी, रोजच्या जेवणातली आपली. दिसताना मच्छी दिसती, चटणी आहे, 2 चटण्या, 1 मसूरची आमटी, भात आणि चपाती. हे आपल्या रोजच्या जेवणातलं रुचकर जेवण आणि छान महाराष्ट्रीयन लोकांचं अगदी मराठी रेसिपी आणि झणझणीत, मन खाऊन अगदी तृप्त. थँक्यू.